आणि आज कीर्तनात बसलेले 90% लोक मुलांचे बाप झालेत, पण चांगला मुलगा बनवण्यात फेल गेले. नुसत्या गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वापरायच्या, डाब्यावर जेवायचं, नाईट हाणायच्या, पैसे कमी पडले का बापाची जमीन विकायची. ओनली एन्जॉय. नाही हा. आणि पोरांच्या बाबतीत फेल. यवनीचे 90 हत्ते एवढं शासन उगच एक खबर बांध फुल पेले चौघ जण टाईट आणि मोटरसायकल बसले चौथं कुठं बसला असं कॅरेज टांगड्या फाकेल. धडाकलं दोन्ही बॉल सटकले प्याल आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन तुला काय वांग सांगू का मी डाव्या. हो डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी. %80 माणसं मुलं बनवण्यात फेल गेले. तुमचं काय म्हणणं. म्हणून एक वाक्य सांगू का. इंद्रिकेचे वाक्य हे काल खरे आज खरे. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. म्हणून कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश. त्यांच्याकडे एवढी इस्टेट आहे, जर अंत्यविधीला पेटवली तर श्राद्धापर्यंत दूर निघत. त्यांना पोरं नाहीत आणि रस्त्याच्या कडेला झोपणे, कालवणाला तेल नाही. 12 पोर आहे, 3 उगले 6 मोकळेचे. पण पोरात त्यांना मोजता येईल 3रीला का 4थीला. आणि इथं एवढी इस्टेट आहे. इंद्रिकेचं वाक्य ऐकलं ना. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तुम्हाला वाटतं आम्ही पाप करून इस्टेट कमीतोय, कमवा. पण अंडरलाईन करून घ्या वैरून आता पुढे गेम होणार. थोडी कळ काढा. ओके. सोमवार करू नका, गुरुवार करू नका. हाना नळ्या हल्ल्या रोट्यात हल्लो 22 18 फॅन लावलं तरी वाद जाईल. हाना पण गेम होणार. मग पडले म्हातारपणी खाटा गोदडी लाववा तो तरवी स्त्रीने तर लंगोटी. मोबाईल बंद करा. ब्लॉगर काय जोडतोस तू. मला आवडलं सगळ्याला माफी आहे. तुला सगळी मदत करतो. काय करायचं काय नाही मला कर्माला माफी. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले.
बाई मला तर नवराही नाही प्रियकरही नाही, पण मला लग्न न करता 16 पोर आहेत सगळं इथं. सांगतो बाबा, थोड्या वेळ सगळी माहिती द्या. कोणला? महिला. आणि महिला पुरुष ध्यानात ठेवा, इंद्रिकेची वाक्य आहेत. प्रत्येक माणसाने आजपासून भैरवनाथाच्या यात्रेपासून अरे बाबा, 2-4 तास तरी मोबाईल पासून बाजूला राहा. थोड्या वेळ सगळं सांगतो जाताना रे, आता काय लवकर नका. किमान 5 तास तरी माणूस मोबाईल पासून बाजूला पाहिजे. तुमचं काय मत आहे? काही 5 तास वापरायचं नाही. आता हे आम्ही कधीच वापरली नाही. माझ्या एवढं खोकडं आहे, मी 24 तासात 2 तास वापरतोय. तर बंदच. दोन्ही पाया पडून सांगतो, या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे गेल्यावर याचं काय करायचं? आपले डोळे गेले, टीव्ही चालतात. आता हा पोरगा वाजवतोय, त्याला लोक मानित्या, त्याच्याबरोबर शिल्पी काढतात, त्याला टेटस लागतो, त्या पैसे देतात, याला किंमत कमी. ते हात चांगले, एकदा हात संपल्यावर कोण खात तुम्हाला? हे माझं शरीर मशीन चांगलंय म्हणून लोक कीर्तन घेतात. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिजे तुम्ही. माझ्या इतकी कीर्तन कोणी केलंय महाराष्ट्रात एका जन्मात? आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असलं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तुझं पोट एवढं मोठं आहे का? तसं नाहीये. शरीर सुंदर आहे त्यावरच जग सुंदर आहे. दुर्गेचे वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगात. काय घेणार लोक? तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. 2026च्या भैरवनाथाची यात्रेत महिला मंडळ तुमच्या पाया पडतो सगळ्याच्या. तुमच्या माझ्या घरातल्या तुमच्या माझ्या घरातल्या गोपनीय गोष्टी कधी शेजारच्या बाईपाशी सांगायच्या नाही. आजपासून तुझ्या पाया पडतो, भैरवनाथाची यात्रा आहे. उद्या काळ बदलणार आहे. उद्या आपण सुनेची माहिती जरी शेजारी सांगितली तरी उद्या शरीर थकल्यावर आपल्याला तिच्या पाणी घ्यायचं आहे. आपल्याला तिच्या हाती झटकून चपाती खायची आहे. तुमच्या पाया पडतो, कौटुंबिक समस्या शेजारी सांगू नका. आणि शेजारच्या बाईला काही काम नाही, ती मोकळीच आहे. तिला काय अक्कल आहे? काही बाया बिन आंघोळीच येते, त्याच्या घरात तोंड घालतात सकाळी. तिला याच्यानं कामून आणती सहज. नदी व बस ना सहज, आखी नदी मोकळे, इकडं कुठं झाली खबर बस. आणि तुम्ही म्हणाल बाईला मंडळ असं का सांगितलं? हसण्यावारी नेऊ नका. 5 मिनिटं काही आली, कैकेयीच्या घरी मंथर का आली, तुम्हाला पटणार नाही म्हणल्यावर काही विधवा झाली. विधवा झाली काही विधवा. तुम्ही विचार केला का? काही विधवा झाली. मृत्यू समयाला राजा दशरथ कैकेयीच्या महालात होता, पण कैकेयीनं नवऱ्याकडे ठोकून सुद्धा पाहिलं नाही. तिला फक्त परत गादीवर बसवायचं. महाराज कौशल्यानं राजा दशरथाला स्वतःच्या महालात आलं. राजा दशरथ खाटावर पडला आणि सुमंत समोरून आला. आणि रामाला वनवासाला, सीतेला वनवासाला सोडून जेव्हा सुमंत परत आला आणि सुमंताला पाहिलं, राम म्हटला. राजा दशरथाने देह सोडला. पशु पक्षी रडले, आणि जेव्हा पहिला मंडळ भरत मामाच्या घरून आला आणि परत पहिला दशरथ मधल्या मुलीने पाहिला गेला. तिथं कैकेयीनं स्वतःचा नवरा मेला हे सुद्धा भरताना सांगितलं. तिनं पहिलं वाक्य भरताना सांगितलं, आणि पैदो फ्रेश हो, तुला नंतर. आणि जेव्हा रामाने रावणाने सीता पळून नेली, सीता परत आणली, सिद्ध करून घेतली. 2 पोरं सीता बरोबर होती आणि रामाने सीतेला वनवासात सोडलं. सीता जेव्हा वाल्मिक ऋषीच्या आश्रमात राहिली, सीता बाळांत झाली. 2 उजीर फुकट बरी सीतेला झाली. पण ब्रह्मांड नायकाच्या बाप म्हणजे प्रभू रामचंद्राला सुद्धा माहित नाही का मला 2 उजीरवाणी मुलं आहे. आणि बापाला सुद्धा, पोरांना सुद्धा माहित नाही का आमचा बाप ब्रह्मा आहे. जेव्हा शाश्वत जेव्हा घोडा सोडला, श्यामकंड नावाचा, लव आणि अंकुशाने घोडा धरला.
प्रभू रामचंद्र समोर बाणाला स्वतःच्या पोराने मारला, बाण लावला स्वतःच्या पोराने. आणि राम जेव्हा युद्धाला उभे राहिले तेव्हा रामचंद्र पोराला म्हणतात तू कोण आहे मला सांग. तेव्हा प्रभू रामचंद्राचं पोरग म्हणतं रानात लढाईच्या गप्पा कराव्या, कोण कोणाचा याची चौकशी करू. स्वतःच्या पोराला बाण लावला राजाला, पोराला बाण मारला रामाला. प्रभू रामचंद्र मूर्छित पडले, सीता सोडून आणली, राज्य झालं. आणि इतकं सुंदर राज्य झालं मला की राज्याचं वाटप करताना लक्ष्मणाच्या मुलांना पहिला संकल्प दिला, राज्य दिलं. पहिला मंडळ काही एवढे थांबली नाही हो, एवढं सुंदर राज्य झालं. कैकेयीनं विमान घेतलं आणि विमानात बसून कैकेयी लंकेला गेली. आणि लंकेवरून येताना तिनं ते अशोकवन पाहिलं. त्या अशोकवनात सीता होती, ते अशोकवन तिनं पाहिलं. आणि भर दरबारामध्ये सीता बसली होती, प्रभू रामचंद्र बसले. मोबाईल बंद केलाय. लक्ष्मण भाऊजी बसले होते आणि लक्ष्मण भाऊजी बसले होते. महिला मंडळ काही भर दरबारात आली आणि कैकेयीनं वाक्य वापरलं. कैकेयी म्हणते मी स्वतः पाहून आले अशोकवन. एवढ्या सुंदर वन आणि झाडांमध्ये सीता शुद्ध कशी राहिली. खरा सीतेच्या डोळ्यातून पाणी आलं. 14 वर्ष वनवास काढला, वळकली काढली, काही बोलले नाही. माझ्या सासऱ्याचं मरताने मला कोण दिसलं नाही, मला काहीच वाटलं. माझी 2 गुजीरवाली मुलं बापा समोर युद्धाला तयार झाली, तरी मी ते भोगलं. आणि मी शुद्ध आहे का नाही पाहण्यासाठी मला अग्नीची परीक्षा द्यावी लागली. तरी काय माझ्या जीवनात दुःख आहे. आज काही म्हणते की सीता शुद्ध राहिली नाही. जमिनीवर हात ठेवले, पृथ्वीला हात जोडले, सांगितलं पृथ्वीमध्ये आता नाही, आता माझ्या क्षण सण होत नाही. पृथ्वी धोबंग झाली आणि सीता गुप्त झाली. हा सगळा तमाशा शेजारच्या बाईला केला. कांदे खुरपताना, घास कापताना, शेतात खुरपताना कधी आपल्या घरातली माहिती दुखायची नाही. वाटलं तुम्हाला तर मेमरी कार्ड ठेवा, कागदा पाठ करा, हरिपाठ पाठ करा, ज्ञानेश्वरीची ओळी पाठ करा, पण एकमेकाबद्दल दुखायचं बंद करा. हीच भैरवनाथाची आहे. आता हे तुम्हाला सांगतो, तुम्ही राहिले आणि तुम्हाला एकच वाक्य सांगतो पाया पडून. कधी पोरं तुम्हाला सगळ्यांना आपल्या जीवनातली गुप्त गोष्ट कधीही मित्राला सांगायची कधीच. उद्या जर तुमची मित्राची दुश्मनी झाली तर गुप्त गोष्टीवर तुमचा हत्यार म्हणून तो तुम्हाला समजू शकतो. बोलताना कधी मी समोरच्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरच बोलत जा, नाहीतर बोलू नका. गुप्त गोष्ट पण सांगू नका. लोकांना तुमचं काही घेणं नाही. 80% लोक फक्त दुसऱ्याचं वाईट करायला जन्माला येईल. करायला कुठे काय, त्यांना काही घेणं नाही लोकांना. तुम्ही आमचं ऐका, सहन करा. 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेले भिकारी झाले. कुणी बोल, इंदुरीकर बोलला का त्याची क्लिप, इंदुरीकर बोलला का त्याची बातमी, त्याचा जाहीर निषेध, त्याचा बाबू झोपतो. या जगात ज्याला लवकर मरायचंय त्यानं खरं बोलायचं. खरा बोलला का त्याचा उद्या अगदी खरे खोटे बोला. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी गेले. कुणी बोलत नाही, बोललं तर त्याची क्लिप पडेल. इंद्रिकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या. जाहीर निषेध. 100 पोरांमध्ये 40% पोरं शेअर मार्केटला गेले, 20% पोरं शेअर मार्केटला गेले, 40% पोरं मोबाईलला गेलेत आणि 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. नाही
पोरं 100 उभी 15-20 नाही ते आणणारे का होईना पण आहेतच. त्याचा परिणाम आहे का जरा लोकांना इंद्रिकच येतोय. रागवी झालोय लोकांचा दुश्मन. लोक लावितात आम्हाला गोडे, पण हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. बापानं मुलाला खादा दिला, बोला दिलाय का नाही? नाही. बापानं मुलाला खादा दिला, बाप जिवंत आहे, मुलगा गेला. काय तुमच्या बापानं आयुष्यात पाप केलंय मला सांगा. बन्यान म्हणाले तर पलटी करून घातलं हे काय काय माहित मला सांगा. पोरं आईला विचारलं नाही पहिल्या बाबाला लोक का अंघोळ घालतात नाही का. तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोरं विचारलं नाही. माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं लोकांनी प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटला ग माझा बाप. आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. शाळेतले पोरं म्हणतात तू खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला म्हणून माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला. तुझा बाबा तुला बाबा नाहीये. ते पोरग घरी येतं आईला म्हणत आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. आज तिसरीचं पोरग बापाच्या लागलेलं आहे. स्तनातली दूध पेणारी पोरं बापाच्या लागलेलं आहे. जर कीर्तनात बसलेल्या मुलाला वाटलं महाराज दारू त्याला नाहीच वाईट बोललाय, त्याला परत आपल्या गावात बोलवायचं नाही. त्याला मला म्हटलं तुझी बहीण दारू त्याला दोन पाया मग कळेल तुला काय. आणि याला फक्त 5च गोष्टी कारणीभूत आहेत. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर, 4 आईबापांनी पोरांचे केलेले लाड आणि 5 नालायक मित्राची दोस्ती. याच्यामुळे 80% संसार बरबाद. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार चांगला. मित्र दारू पितोय त्याला मित्र सांगितलं पाहिजे तर दारू सोड त्यांचा दोस्ती सोड. आज पहिलं म्हटलं रक्ताचे पाणी करून आपण पुढे पोचले. बरबाद होण्यासाठी नाही. माझ्या मुलाच्या डब्यावर द्यायला भाजी नाही सकाळी म्हणून ती रात्री झोपताना हरभरे भिजत घालते. मुलाला घुगरी करून देते, त्यातल्या घुगरीवर आई दिवस काढते. किती चिकाटीनं आपण संसार. तुम्ही विचार करा जरा जीवनात. चप्पल तुटली तर तिला खेळा मारणारी माणसं. पावशर वांग्या घ्यायला 3 पाट्या उलट्या पाट्या करतोय आपण. तेव्हा पावशर वांगे घेतोय ते बी शिळे सडलेले स्वस्त असतील असतील. माणसं बाजार संपत आल्यावर बाजारात शेवटी स्वस्त होत. आता स्वस्त होत ना माल चांगला राहत असेल. एवढ्या चिकटीनं आपण परपंच करते आणि एवढी शिकलंय. 90 पेत आहे मोटरसायकल जाता कुत्र्याला टाकतोय. पूर्ण पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो आणि आम्हाला पाहिलं का खाकरा टाकीत आहे का मुलाचा खूप दुखतो. असं बोललो लोक म्हणते इंद्रिकेची तारीख ना काय घेऊ का तू काही बोलतो. अरे मी काही येणार बी नाही, मी काही गावठाला आंबा म्हणतोय का. फक्त खरं बोलतो. पहिला म्हणता माझे मी झालोय लोकांचा दुश्मन, माझा इथे तुम्हाला राग. एकही कीर्तनात बसलेली बाई अजून मुलीला कधी म्हटली नाही का तू शाळेतून उशिरा जर आली तर तुझा बाप तुला आणेल, अशी कधीच म्हणली नाही. अशी कोणी म्हणली असेल तर तिला बोटवर कर तो सत्कार करतो. कधी तुम्ही पोरांसमोर कधीच नवऱ्याची बाजू घेतली नाही. तुम्ही पोराला पोरीला सतत मारहाण केली. तुम्ही नवऱ्याची एकही भीती त्याला दाखवली नाही. त्याच्यामुळे
तुम्ही जर तेव्हा अहो, तुमच्या मुलीला मोबाईल सांगतोय मेमरी फुल नाही बाई काढून टाकलाय तर नवीन पैसे मोबाईल सांगतोय मेमरी फुल झाली पहिले डिलीट कर म्हणजे दुसरी मेसेज असतो आणि पोरी पडून गेल्या तिच्या आई थोड बांगड्या फोडी ती आणि ते आम्हाला माझ्या पोरीला कशी बुद्धी दिली बुद्धी नाही दिली बाई तो तिला टॉनिक दिलं त्यामुळं ती बुद्धी दिली कारण मुलींचं वैशिष्ट्य असतं कधीही मुलगी प्रेम करताना कोणती मुलगी इन वर्ल्ड जगातली कोणती मुलगी घ्या मुलगी प्रेम करताना कधी हुशार मुलांच्या मुलगी हुशार बरोबर प्रेमच करणार मुलगी असत दरिद्री मोठं पाहणार ही वर्षा मोठी चोरीत किबली कापून नेतो लोकांच्या मोटरसायकलचे पार्टच खोलून येतो आणि हे त्याला म्हणते मॅट वाल्याच पाहिजे नाही तुम्ही का लावतो पावडर लावायचं जर तुम्हाला राग आला महाराज आपल्या बॉटलीबद्दल बोला तर हातावर कागद पेन घ्या हातावर नंबर घ्या ती मूवी सांगतो ती मूवी उसका ज्ञानेश्वरीमध्ये पावडर लावायची अध्याय नंबर 18 मध्ये 102 नंबरची ओवी आहे ती ओवी अशी आहे ललाटीचे लिहिले न मोडेगा काय केल्या काळे गुरे पण धुतले पिटवले काळेपणा गुरेपणा कधी धुवून निघू शकत नाही पाडून लावायचे लोक नको तो कुत्रा आता 17 पैकी करतात लोक मस्त पैकी एकत्र येतात जातात तमाशात भांडण तुम्ही भांडणं करा तर पिंड आहे पण तुम्ही त्या पोट भरणाऱ्या कलाकारांना का तकलीफ देता मला त्यांना हौस नाही आली काय हौस आली का तमाशाला उपाशी करडी राहायचं एवढ्या गावाला भेटायचं इथं सीझन किती महिने 4 महिने जवळजवळ आता जत्रा संपल्या काय आता राहिलं अक्षय तृतीया आली की जत्रा आणि आपल्या लोकांचे भांडणं त्या तमाशा वाढायला तुम्ही एखाद्या खोलीत बसा तुम्ही काय पुद्या करायचं तर करा त्या पोट भरणाऱ्या लोकांना कशात राहते खरंय का खोल्या महाराज कुणाला हौस नाही आणि त्या बाबल्या बिचाऱ्या एवढ्यासाठी हे 4 महिने कोण कोणाला पोषित सगळ्या कोणात कीर्तनात बसलेल्या पोरांना सांगतो तो पोरांनो फक्त तुमची आई बाप मोरू द्या मला फक्त 1 महिना भाऊजाईच्या हाताखाली तर दाखवा मी तुला 12 महिने कोणती तुझी भाऊजाई तुला भाकरी घालती पूर्ण तुमची आई गेली ना वडील गेले ना भाऊजाईच्या हाताखालचं सगळं तुम्ही सोबत समजू नका तुम्हाला वाटतंय आम्हाला महाराज बोलतोय मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे हो असं जमत नाही स्वतःच्या म्हणून हे मोठे आता 10वीची परीक्षा संपून 1.5 महिना झालाय 12वी महिना झालाय 12वीची परीक्षा संपून महिना झालाय या पोरांना कारिगिरी उद्या कुर्ती उद्या बावी उद्या 50 रुपये कमाईची कडे उद्या यांना फुकाट भाकरी घालायचं बंद करा यांना आलाय आज बापाव कर्ज नाही पोरांनो कर्ज नाही एवढे शब्द 60-60 हजाराचे मोबाईल आहे आता एक नवीन कोणता मोबाईल काय आयफोन का बाप फोन काय आहे 7.25 लाख रुपयाच्या काढ आहे कर्ज करायचं बापानं मजा पोराची बाजू घ्यायला ही 150 आहे ही म्हणती वर्ग 3 लाख कर्ज म्हणजे काही लई नाही पण उद्या जर माझ्या पप्प्यानं काही मला वाईट केलं तर इष्टीत करा मी नाही म्हणतो इष्टीला का तेवढं
दाद्याला तर प्यायला बापाचं आपलं दादा तर प्यायला लागला तो काही पेत नाही तरी आपण गेलो आम्ही बोललो का आम्ही खातो शिव्या पहिलं कौतुक या गावातल्या विधानसभेच्या गावातल्या लोकांचं केलं पाहिजे कीर्तनाला कीर्तनच घ्या. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले आणि यांना शांत बसवायला 1000 पोलीस लागले. मग यात्रा कमिटीला मला त्यांनी म्हणलं पाहिजे त्याला सांगतो तुम्हाला आमच्या कीर्तनाचा लोकांना थोडा राग येतो धर्माचं काम केलं आपल्याला माणसं वाचवायची नाही धर्म वाचवायचा. आज संकट माणसावर नाही सगळ्या गावातल्या राजकारणी पुढाऱ्या बिधाऱ्यांना सांगत होतो पक्ष नंतर पक्ष नंतर नेता नंतर पहिला धर्म दुसरा गावासाठी राजकारण नाही तुमचं काय धर्मासाठी राजकारण नाही धर्म म्हटले की तुमचं आम्ही काय उत्तर घेतलं आणि या वर्षाच्या यात्रेपासून आपल्याला 3 कामं गावात करायची सगळे गाव पुढारी विनायक सदस्य महिला मंडळ तुम्ही सुद्धा गावात बांधली जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा रद्द केलाय महिना गावकऱ्यांनी मिटिंग घेऊन शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे हा गावाने निर्णय घेतला. 2 प्रत्येक गावातली अंगणवाडी ही डिजिटल झाली पाहिजे आणि अंगणवाडीमध्ये मुलं जगली पाहिजे त्याची शाळा. तिसरी गोष्ट सगळ्या गावांनी झेडपीची शाळा वाचवली पाहिजे. महाराज झेडपीच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर 2 गुरुजी 6 पोरं. उद्या जर झेडपीच्या शाळा बंद झाल्या तर सामान्य कुटुंबातला माणूस शिकू शकतो का मोठ्या आणि आतापर्यंत जेवढे क्लास 1 अधिकारी झाले ते सगळे झेडपीचे. गावातली महिला मंडळ शाळेच्या बाबतीत थोडी चुकी शाळा आणि दुसरी गोष्ट गाव आता सौर ऊर्जेवर आणलं पाहिजे. थोडस सगळ्यांनी एकत्रित करून गावाला सौर ऊर्जा केली पाहिजे. तुमचं काय मत आहे? कारण 10 वर्षाने विजेचा प्रश्न भयानक येणार आहे. हळूहळू होणार आहे. 2025ला 8 महिने पावसाळा होता. यावर्षी गुढी पाडव्यालाच पावसाळा होता. मग 12 महिने पाऊस येतात. कोणता ऋतू केव्हा चालला हेच कळलं. अजून स्वेटर ठेवून दिलं नाही आपण. एप्रिल संपत आलाय. गायक वादक गुढीजन मंडप आणि मला बनवायचं का नाही 11 वाजून गेले. तुमचा विचार काय आहे? माया पुढे बसलं का असंच होतं. एवढ्या सूचना मला गायक वादक गुढीजन मंडळी यात्रा कमिटी महिला उत्सव मंडळ सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.